ओके, आज आपण 11वीचा सगळ्यात सिंपल महत्वाचा पहिला टॉपिक दॅट इज अ मोल कन्सेप्ट और सम बेसिक कन्सेप्ट इन अ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये मोल कन्सेप्ट हे आर्टिकल बघणार आहोत. अतिशय सिंपल आणि अतिशय महत्वाचं असं हे आर्टिकल आहे. हे आर्टिकल तुम्हाला यायलाच पाहिजे आणि येतही सोपं आहे. पण जर याच्यात कन्सेप्ट क्लिअर नसेल तर पूर्ण पुढच्या सगळ्या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो वी विल स्टार्ट. So what is a mole? So mole concept. What is the mole? Mole काय असतं? मला सांगा, एक डझन म्हणजे काय असतो? 1 डझन. एक डझन म्हणजे किती? ऑब्विसली किती असणार? 12. एक डझन म्हणजे 12. एक सेंचुरी. 1 सेंचुरी. सो 1 सेंचुरी म्हणजे किती? 100. तसं एक डझन म्हणजे 12, एक सेंचुरी म्हणजे 100. Like that, 1 हाय 1 आहे, 1 सो इट्स अ 1 डझन म्हणजे 12, एक सेंचुरी म्हणजे 100, तर एक मोल म्हणजे किती? ओके, सो डझन म्हणजे 12, सेंचुरी म्हणजे 100. लाईक दॅट मोल म्हणजे किती असतं? सो याचा शोध कोणी लावला, कशा प्रकारे याचा आन्सर काय हेच आपल्याला बघायचं आणि याच्याबद्दल डिस्कस करायचं. ओके, लहानपणी आपण शिकलेलं आहे की हायड्रोजनचं वजन किती? 1 ग्राम. हेलियमचं वजन किती? नियर अबाउट 4 ग्राम मॉलिक्युलर मास. ओके, ऑक्सिजनचं वजन किती? 16 ग्राम. ओके, तर मला सांगा, तुम्हाला लहानपणी सरांनी शिकवलं होतं पिरियडिक टेबल मध्ये की ऑक्सिजनचं वजन किती असतं? 16. हायड्रोजनचं वजन किती? 1 ग्राम. जसं की सोडियमचं वजन किती? 23 ग्राम. तर मला सांगा, जर तुमच्याकडे साखर असेल, शुगर, तर तुमच्याकडे शुगर आहे 23 ग्राम. अशी शुगर तुमच्याकडे कंटेनर मध्ये आहे, तर तुम्हाला ते डोळ्याने दिसते का? ऑब्विसली दिसणार, कारण 23 ग्राम आपल्याला माहिती डोळ्याने दिसतं. सो मला सांगा, सोडियम तुम्हाला डोळ्याने दिसतं का? नाही दिसत. त्याचं वजन तर 23 ग्राम दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला डोळ्याने दिसतं का सोडियम? एक आयटम, 1 आयटम. सो 1 आयटम ऑफ सोडियम आपल्याला डोळ्याने दिसतं का? दिसत नाही. मग हे वजन 23 ग्राम दिलेलं आहे. 23 ग्राम तर डोळ्याने दिसतं, काही असो. वजन 23 ग्राम दिलेलं आहे आणि आपण शिकतो की 1 आयटम ऑफ सोडियम आपल्या डोळ्याने दिसतं का? दिसत नाही. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे की हे एका आयटमचं वजन नाही. का? कारण की 1 आयटम ऑफ सोडियम वी कांट सी बाय ओपन आईज. एक आयटम सोडियमचं आपल्याला आपल्या नजरेने दिसत नाही, पण आपल्याला 23 ग्राम दिसते. याचा मिनिंग इथे काहीतरी भानगड आहे, लहानपणी शिकवलं त्याच्यामध्ये. काय भानगड? सो द फंडा इज व्हॉट? फंडा काय आहे की हे जे तुम्हाला दिसतं 1 ग्राम, 4 ग्राम, 16 ग्राम, 23 ग्राम, हे एका आयटमचं वजन नाही. हे एका आयटमचं वजन नाही. ते वजन कशाचं आहे? हे वजन आहे 1 मोल ऑफ आयटम. म्हणजे काय? जसं की कंटेनर आहे, एक कंटेनर आहे, याच्यामध्ये मी एक सोडियमचा आयटम टाकला, 1 आयटम. हे डोळ्याने दिसणार पण नाही आणि डोळ्याने दिसत नाही, याचा मिनिंग याचं 23 ग्राम वजन नसणार. ओके, सो दुसरा आयटम, तिसरा, चौथा, पाचवा, असे मी आयटम एकत्र करत गेलो. असे भरपूर सारे आयटम मी एकत्र केले आणि किती केले? 6 इंटू 10 अप्रॉक्सिमेटली. ओके, नीट जे साठी 6 इंटू 10 पकडतात. परफेक्टली पकडायचं असेल तर 6.023 10⁻23. ही खूप मोठी संख्या आहे, 6.02 10⁻23. सो सोडियमचा एक आयटम, 2 आयटम, 3 आयटम, असे किती आयटम गोळा केले मी आयटम गोळा केले 6 इंटू 10⁻23. एवढे आयटम गोळा केले आणि मी याचं वजन केलं, तर वजन किती आलं? 23 ग्राम. मग जरी 1 ग्राम कसं आलं? सिमिलरली ऑक्सिजन पकडा वाटलं तर ऑक्सिजनचा एक आयटम, दिस इज युअर ऑक्सिजन. ओके, सो ऑक्सिजनचा एक आयटम, 2 आयटम, 3 आयटम, 4 आयटम, 5 आयटम, असे ऍटम्स मी गोळा करत गेलो
आणि असे किती आयटम्स गोळा केले 6.023 10⁻23 एवढे आयटम्स मी एकत्रित केले आणि याचं वजन केलं तर वजन किती आलं 16 ग्राम. असं प्रत्येक आयटम सोबत झालेलं आहे. आता प्रत्येक मध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे? सोडियम कॉमन आहे की ऑक्सिजन कॉमन आहे की हायड्रोजन कॉमन आहे? नाही, कॉमन आहे 6.023 10⁻23 6.023 10⁻23. मग हे फंडा काय? हा फंडा काय? हा फंडा आहे डझन. सो तुम्ही युएस मध्ये गेलात, युनायटेड किंगडम, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान कुठेही जरी गेलात तर 12ला तिथेही काय म्हणलं जातं 1 डझन. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या कोणत्याही प्लेअरने डबल सेंचुरी मारली तर तुम्ही किती म्हणणार? 200. सेहवागनं मारली काय की कोणी व्हॉटेवर विल बी. डबल सेंचुरी म्हणजे किती? 200. सिंगल सेंचुरी म्हणजे किती? 200. तर जगभरामध्ये 100ला काय म्हणतो? सेंचुरी, क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये. तसं हे 6.023 10⁻23 6.023 10⁻23 ही गोष्ट कॉमन दिसाली प्रत्येक ठिकाणी. अँड दॅट 6.023 10⁻23 इज कॉल्ड ऍज 1 मोल. इज आन्सर किती असतं? 1 मोल म्हणजे 1 मोल असतं 6.023 10⁻23 अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अवोगॅड्रो नंबर. ही सगळी भानगड कोणी शोधून काढली? हे जे फंडा आहे, हे जे फंडा हा कोणी शोधून काढला? अवोगॅड्रो नावाच्या सायंटिस्टने. म्हणून या नंबरला त्याचं नाव दिलं. जसं तर तुम्ही शोधून काढलं असतं डझन तर तुमचं नाव दिलं असतं. ओके, 12ला डझन म्हणता असं तुम्ही शोधलं असतं तर त्याचं तुमचं नाव असतं. सो हे जो सगळा फंडा आहे हा शोधून काढला अवोगॅड्रोनी. त्यानं सांगितले की कोणत्याही आयटमचे तर 6.023 10⁻23 आयटम्स एकत्र केले आणि वजन केलं तर काय येतं? ॲटॉमिक मास. बरं, याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. सध्या महत्वाचं कन्क्लुजन काय? या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण काय शिकलो? सो या 5 ते 10 मिनिटात आपण शिकलेलं आहे की 1 डझन म्हणजे किती? 12. 1 सेंचुरी म्हणजे किती? 100. सिमिलरली 1 मोल म्हणजे किती? 6.023 10⁻20. ओके, आणि याला एक नाव आहे. दॅट नेम इज ऑल्सो फेमस नेम. दॅट नंबर इज कॉल्ड एज अवोगॅड्रोज नंबर. दिस नंबर इज कॉल्ड एज अवोगॅड्रोज नंबर. ओके, सो लेट्स प्रोसीड. आपण जरा पुढे जाऊ. सो तुम्हाला एवढं तरी फंडा कळाला असेल की 1 डझन म्हणजे किती? 12. 1 सेंचुरी म्हणजे किती? 100. सिमिलरली 1 मोल म्हणजे किती? 1 मोल म्हणजे किती? 6 into 10⁻23. इट्स अप्रॉक्सिमेटली फॉर द कॅल्क्युलेशन पर्पज. सो 1 मोल म्हणजे 6 into 10⁻23. आता मोल बद्दल आपण थोडं जास्त डिस्कस. जसं मी आताच सांगितलं की जर मी कॅल्शियम, समजा कॅल्शियम आयटम आहे, जर मी कॅल्शियमचा 1 मोल 2 मोल 1 आयटम 2 आयटम 3 4 5 6 असे आयटम्स गोळा केले. ओके, किती गोळा केले? तुम्हाला आन्सर माहिती आहे. किती गोळा केले? 6 into 10⁻23 आणि याचं वजन केलं तर वजन किती यायला? ॲटॉमिक मास दॅट इज 40 ग्राम. सो 1 मोल ऑफ कॅल्शियमचं वजन किती असतं? 40 ग्राम. किती असतं? 40 ग्राम. तर मला सांगा आणखी क्रॉस चेक करू, थोडं उलट रिव्हर्स जाऊ. 1 मोल ऑफ कॅल्शियम म्हणजे 1 मोल एवढे आयटम्स एकत्र केले तर वजन किती? 40 ग्राम. तर मला सांगा वेट ऑफ 1 आयटम ऑफ कॅल्शियम काय असेल? 1 मोलचं 40 तर एका आयटमचं किती असेल? सो लहान लेकराला येते किती असेल? 40 divided by 6 into 10⁻23. 40 divided by 6 into 10⁻23. It means we can write like that 40 divided by 6 into 10⁻23. You can solve it. सो एका आयटमचं सुद्धा तुम्हाला काढता येतं आणि एका आयटमच्या वजनाला म्हणतात ॲटॉमिक मास युनिट. AMU. एक आयटमचं वजन असेल त्याला म्हणतात ॲटॉमिक मास
युनिट. ओके, सो इझिली यू कॅन गेट ऍटॉमिक मास युनिट कसं करायचं. त्याचा ऍटॉमिक मास डिवाइड बाय अवोगॅड्रो नंबर. आय कॅन राईट हिअर. ओके, सो यू कॅन कॉपी दॅट. सो ऍटॉमिक मास युनिट कशाला म्हणता येईल. हिअर आय कॅन राईट. So first point, 1 mole is a 623. So second point, AMU, that is called as atomic mass unit. So atomic mass unit. So AMU is equal to what? Atomic mass divided by Avogadro's number. Atomic mass unit, atomic mass divided by Avogadro's number. That is called atomic mass unit. म्हणजे एका आयटमचा मास. Okay, so next one, second point. So we start with the third point, that is here. Here we can write here. Okay. सो मोल. मोल म्हणजे काय. मोल म्हणजे एक नंबर. किती असतो तो. जसं डझन म्हणजे 12, तसं मोल म्हणजे किती 6 into 10⁻23. मला सांगा 2 डझन म्हणजे किती 24. सो 2 मोल्स म्हणजे किती. सो 1 मोल म्हणजे 6 into 10⁻23. सो 2 moles means x. So x is equal to what? Cross multiply. That is 2 multiply 6 into 10⁻23. That answer is a 12 into 10⁻23. So easily you can. It's a 4th class calculation. Okay, so 1 mole means 6 into 10⁻23. So next one is 1 mole. एक मोल म्हणजे काय. मला सांगा एक मोल आयटम्स एकत्र केले तर काय येतं. ऍटॉमिक मास. आपण आताच बघितलं. जसं की 1 मोल हायड्रोजन जर मी एकत्र केले. आता सांगितलेलं आहे, परत सांगतो. 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन असे किती एकत्र केले. 1 मोल म्हणजे किती 6 into 10⁻23. असे हायड्रोजन एकत्र केल्याचं वजन किती येतं 1 ग्राम. दॅट इज 1 मोल ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू काय असेल 1 ग्राम. सो 1 मोल, हिअर वी कॅन राईट 1 मोल. सो 1 मोल ऑफ आयटम, एक मोल आयटम एकत्र केले तर काय येतं ऍटॉमिक. For example, here I can write 1 mole of hydrogen. 1 mole of hydrogen, that is 1 gram. 1 mole of oxygen, that is 16 gram. 1 mole of sulfur, that is 32 gram. 1 mole of sodium, that is 23 gram. Okay. Similarly, 1 मोल म्हणजे आणखीन काय असतं. ओके, सो 1 मोल. समजा माझ्याकडे H2O आहे. काय आहे H2. असे H2O चे किती मॉलिक्युल्स आहेत. H2 इज अ मॉलिक्यूल. ओके, 1 मॉलिक्यूल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सो ऑन. हाऊ मच किती आहेत 6 into 10⁻23. सो H2O चा 1 2 3 4 असे किती 6 into 10⁻23 म्हणजे किती 1 मोल. सो यांची बेरीज जर केली तर किती येतं 2 multiply H plus 1 multiply by O. Like that you can calculate. So 2 hydrogen, 1 plus 1 oxygen 16. So it's a 2 plus 16, that is 18 gram. That is 18 gram. So 1 mole of H2O, that is 18 gram. Similarly, if you have H2SO4, so how much amount of H2SO4? जर माझ्याकडे 1 मोल H2SO4 असेल तर वजन किती असेल. सो 2 multiply by H. हायड्रोजन किती आहे 2, सल्फर किती आहे 1 आणि ऑक्सिजन किती आहे 4. सो 2 multiply by 1 and it's a 32 multiply by 16. So it's a 2 plus 32 plus 6, 16 4 is so it is a 48. So answer is what? No. It's a 2 plus 1 plus it's a
48 32 so 98 so it's a 98 gram. Okay, correct. So H2SO4 1 mole 64 16 into 64 60 okay sorry yeah okay. So 98 gram. So similarly if you have 1 mole calcium carbonate, 1 mole calcium carbonate, then what would be its molecular mass? 1 mole calcium carbonate असेल तर किती असेल? Similarly you can write it's a 1 calcium plus 1 carbon plus 3 oxygen. So calcium is a 40 plus carbon is a 12 and oxygen is a 16. So it's a 40 plus 12 plus 48. So 8 and 2 10 शून्य असायला 1 it's a 100. So 100 ग्राम पर. So आपण काय शिकलो? आपण शिकलो की जसं एक 6 into 10⁻23 हायड्रोजन असेल तर ऍटॉमिक मास 1 ग्राम, 6 into 10⁻23 ऑक्सिजन असेल तर याचं वजन किती 16 ग्राम, 6 into 10⁻23 सल्फर असेल तर वजन किती 32 ग्राम, 6 into 10⁻23 सोडियम असेल तर वजन किती 23 ग्राम. सिमिलर जर 6 into 10⁻23 वॉटर मॉलिक्युल्स असेल तर वजन किती 18 ग्राम. सिमिलरली 6 into 10⁻23 H2SO4 असेल तर वजन किती 98 ग्राम. सिमिलरली 6 into 10⁻23 कॅल्शियम कार्बोनेट असेल तर वजन किती 100 ग्राम. सो हे 1 2 3 हे ऍटम्स आहेत की मॉलिक्युल्स आहेत? इट्स अ मॉलिक्यूल. दीज आर द मॉलिक्युल्स. सो 1 mole ऑफ मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर मास. जर मॉलिक्युल्स 1 मोल असेल तर त्याचं वजन काय असतं मॉलिक्युलर मास. फॉर एक्झाम्पल H2O मॉलिक्युलर मास 18 ग्राम पर मोल. Here we have to write the gram per mole. Okay. So H2SO4 that is a 98 gram per mole. CaCO3 that is a 100 gram per mole. Okay, these are the 3 points about the mole. हे 3 पॉइंट आहेत मोलचे. मोल म्हणजे काय? मोल म्हणजे 6 into 10⁻23 एक नंबर आहे. मोल म्हणजे आयटमचं स्वतःचं वजन आणि मोल म्हणजे मॉलिक्युलचं स्वतःचं वजन. अँड द फोर्थ अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट द मोल, चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे मोल बद्दल. 1 मोल आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द गॅस. जर गॅस असेल तर मोल कशा प्रकारे वापरले जातात हे तिन्ही वापरता येतं, पण गॅसला आणखी एक प्रॉपर्टी असतात दॅट इज अ व्हॉल्यूम. ओके, माझ्याकडे गॅस आहे एनी गॅस. सो स्टेटमेंट देऊ आपण एनी गॅस ऍट STP like that you can write 22.4 liter of any gas at STP occupied 1 mole. Okay, otherwise or 1 mole of any gas at STP occupied 22.4 liter of volume. Okay, second one is correctly, first one is also correct. Okay, reverse, it's a vice versa. Okay, 1 mole of any gas at STP. STP means standard temperature and pressure. Okay, so it's a temperature pressure. In some books it's a vary, but we can write temperature is a 25 degrees Celsius and pressure is a 1 atm. In some book they have given 28 like that. Okay, no one can ask you. तुम्हाला कोणी विचारत नाही की STP काय असतं. तर लक्षात ठेवायचं जनरली टेम्परेचर 25 आणि प्रेशर इज 1 atm. ओके, सो महत्वाचा पॉइंट 1 मोल ऑफ एनी गॅस, कोणताही गॅस असो. 1 मोल तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे 1 मोल आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ऑक्सिजन गॅस आहे. किती मोल? 1 मोल.
फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हेलियम गॅस आहे, किती मोल? 1 मोल. ओके. अँड फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नायट्रोजन गॅस आहे, 1 मोल. तिन्हीचे टेम्परेचर काय आहे? सेम. अँड प्रेशर काय आहे? सेम. इट मीन टेम्परेचर अँड प्रेशर आर कॉन्स्टंट अँड दॅट आर 25 and 1 liter. हे कॉन्स्टंट आहे, याचं टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि किती आहे? एवढं आहे. सो याचं मिनिंग काय स्टेटमेंटचं? स्टेटमेंटचं मिनिंग म्हणजे की 1 mole of any gas at STP occupied 22.4 liter of volume. म्हणजे 1 मोल जर माझ्याकडे कोणताही गॅस असेल आणि मी जर याचं व्हॉल्यूम मोजलं तर व्हॉल्यूम किती येतं? 22.4 लिटर. व्हॉल्यूम किती येतं? 22.4 लिटर. व्हॉल्यूम किती येतं? 22.4. ओके. कोणताही गॅस असतो. आता मला सांगा सिंपलचा आन्सर. जर माझ्याकडे ऑक्सिजन गॅस आहे आणि 2 मोल आहे, किती मोल आहे? 2. तर व्हॉल्यूम काय असेल? सिंपलचा लॉजिक. एका मोलचा व्हॉल्यूम एवढं, तर 2 मोलचं किती? 2 मोलचे येणार 44.8 लिटर. सो कन्क्लुजन काय आलेलं आहे? पहिलं काय होतं? 1 मोल म्हणजे किती? एक नंबर. दॅट इज 6 × 10⁻23. माझ्याकडे नायट्रोजन 1 मोल आहे किंवा माझ्याकडे हायड्रोजन 1 मोल आहे असं मी पकडलं. 1 मोल म्हणजे किती? 6 × 10⁻23. असे मी पकडले आणि वजन केलं तर किती आलं? 1 ग्राम. माझ्याकडे ऑक्सिजन आयटम आहे, मी असं पकडलं आणि वजन केलं तर किती आलं? 16 ग्राम. ओके. सिमिलरली पाण्याचा 1 मोल म्हणजे 6 × 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असे घेतले आणि पकडले तर वजन किती आलं? 18 ग्राम. लाईक दॅट हिअर वी कॅन राईट माझ्याकडे गॅस आहे ऑक्सिजन आणि तो 1 मोल आहे आणि त्याचा व्हॉल्यूम जर मी मोजला तर व्हॉल्यूम किती आलं? 22.4 लिटर. ओके. सो हिअर वी कॅन राईट 22.4 liter of any gas at STP. कोणत्याही गॅसचं एका मोलला व्हॉल्यूम किती असतं? 22.4. कॉपी दॅट ऑल द थिंग्स. ओके. सो हे झालं थेरॅटिकल पार्ट्स. सो आता आपण न्यूमेरिकल वरती येऊ. काही फॉर्म्युलेज आणि काही न्यूमेरिकल्स. सो मोल बद्दल आपण 4 गोष्टी महत्वाच्या शिकलेल्या आहेत की मोल म्हणजे काय असतं? एक नंबर असतो, तो किती असतो? 6 × 10⁻23. मोल म्हणजे ऍटमचं स्वतःचं वजन, दॅट इज कॉल्ड एज ऍटॉमिक मास. मोल म्हणजे मॉलिक्युल्सचं स्वतःचं वजन, दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर मास. अँड बोथ आर कंबाइनली कॉल्ड एज मोलार मास. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट गॅसचं 1 मोल म्हणजे व्हॉल्यूम किती? 22.4 लिटर. या गोष्टी क्लिअर होण्यासाठी तुम्हाला काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागतील.